सध्याच्या काळात ना प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी बाहेर जाताना समाजात वावरताना त्याला कोणी डॉमिनेट नाही करायचं, त्याचं वर्चस्व राहिलं पाहिजे. मग त्याकरता आई बाबा काय करतात, नकळत शिकवतात मुलांना. कसं? उलट उत्तर द्यायला, की जसं की असं आपण जर विचारलं की अरे तू काय करतोयस किंवा तू काय करतेस बघ, तर मूल म्हणतात तुला काय करायचं. नकळत मुलं उलट बोलतात. तर असं शिकवणं हे योग्य आहे का, किंवा ह्याचा खरोखर उपयोग होतो का? मुलगा डॉमिनेट बाहेर होणार नाही असं. हा अतिशय सुंदर प्रश्न आहे. कारण हल्लीच्या दिवसामध्ये पालकांना सतत भीती असते की समाजामध्ये डॉमिनेशन खूप वाढलेलं आहे, आपल्या मुलाला कोणी त्रास द्यायला नको, किंवा आपलं मूल स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, समाजात त्याला उत्तरं देता आली पाहिजेत, घाबरून जायला नको त्यांनी कुणाला. त्यामुळे पालक त्यांना शिकवत राहतात. मूल लहान असतं तेव्हा ते क्यूट वाटतं, तेव्हा त्यांनाही मजा येते की ते कसं बोलतंय, की तुला काय करायचं, तुला समजत नाहीये, किंवा मी करणार असंच, अशा पद्धतीनं ते बोलतं. ते लहान बोबडे बोलात ते छान वाटतं. पण ते जसं मोठं होणार आहे तसं त्याला मित्र किंवा मैत्रिणी मिळणं हे अवघड होईल. कारण कोणालाच असं सतत उद्धट सारख्यास्टिक बोलणारं माणूस आवडत नाही. त्यामुळं मग हे मूल शाळेमध्ये एकटं पडेल, त्याचं सोशलायझेशन अवघड होऊन जाईल. शाळेमध्ये कदाचित ते टीचर्सना असं बोललं तर टीचर्सना ते आवडणार नाही, आणि मग टीचर त्याला शिक्षा करतील तर कदाचित त्याला स्कूल फोबिया डेव्हलप होईल, शाळा आवडत नाहीशी होईल. किंवा कदाचित ते मोठं झालं, टीनेज मध्ये आलं, आणि त्यांनी जर ह्याच पद्धतीनं उत्तर दिलं, बाबा तुला काही समजत नाहीये, तर ते टीनेज मधलं आपल्यापेक्षा हातभर उंच दिसणारं मूल जेव्हा पब्लिकली बाबाला म्हणतं की बाबा तुला काही कळत नाहीये, तर ते खूप ॲरोगंट वाटेल आणि त्यावेळेला सिच्युएशन हाताळता येणार नाही. त्यामुळं आत्तापासूनच मग सगळ्यात महत्वाचं काय करायला पाहिजे, की मुलांना सगळ्यात महत्वाची भावना ही प्रेम आणि एम्पथी शिकवली पाहिजे. एम्पथी म्हणजे आय अंडरस्टँड यू, तुझ्या शूज मध्ये मी कसं आहे हे ओळखता येणं. की मुलाला आईच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून समजत असतं, आई तुझा पाय दुखतोय का, आई तुझं डोकं चेकतो का, असं छोटी छोटी मुलं पूर्वी विचारायची. कारण आईच्या डोळ्याकडे बघून आईला काही होतंय हे मुलांना समजायचं. त्याचप्रमाणे बाबा ऑफिसमधून आले की बाबांना मिठी मारणारं पूर्वीचं मूल, आणि आता बाबा किती उशीर केला, मी केव्हाची वाट बघतोय, तुला समजत नाही का, असं म्हणणारं मूल. तुम्हीच विचार करा, आता क्यूट वाटतंय गोड बोलताना, पण मोठं झाल्यानंतर ह्या मुलाला समाजामध्ये किती लोक वेलकम करतील, त्याला किती सक्सेस मिळेल, ह्या विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे जर त्याला एकदम चांगली पर्सनॅलिटी त्याची घडवायची असेल तर सगळ्यात पहिली भावना त्याला शिकवणं म्हणजे प्रेम, दुसऱ्याच्या भावना समजून घेणं.